नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक हाऊसिंग सोसायटीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे गरजेचे आहे आणि त्या संदर्भात जे काही नियम आहेत, म्हणजे आपल्याकडे जर वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जात नाही आहे तर त्याबद्दल कशी घ्यावी, कुठे तक्रार करावी, काय दंड आहे आणि हा आजचा व्हिडिओ कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? फ्लॅट होल्डर, सेक्रेटरी, चेअरमन, सभासद या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ उपयुक्त आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एजीएम म्हणजे काय? ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग, वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे कुठल्या कुठल्या कायद्याअंतर्गत बंधनकारक आहे? महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार, तसेच महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल्स 1961 नुसार, तसेच मॉडर्न बाय लॉज 2014 अपडेटेड नुसार प्रत्येक हाऊसिंग सोसायटीने प्रत्येक वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. आता वार्षिक सर्वसाधारण सभा कशी घ्यावी याबद्दलची काय नियम आहेत? 30 सप्टेंबर नंतर, म्हणजे प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा ही फायनान्शियल इयर संपल्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत घेणे बंधनकारक आहे. जर ती तुम्ही घेतली नाही तर 5,000 रुपये दंड लागू शकतो. जी सध्याची कमिटी मेंबर्स आहेत ती कमिटी बरखास्त होऊ शकते आणि याची तक्रार रजिस्ट्रारकडे जाऊन रजिस्ट्रार तुमच्यावर कार्यवाही करू शकतो. असे 3 प्रकारचे दंड तुमच्यावर लावले जातील. तिसरा प्रश्न असा आहे मित्रांनो की कोरम जो आहे मीटिंगचा तो किती असला पाहिजे, कसा असला पाहिजे, त्याचे नियम काय? तर प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा ज्यावेळेस अरेंज होते तर तिकडे 2/3 म्हणजे 2/3 मेंबर किंवा किमान सोसायटीचे सगळे मेंबर हजर असणे गरजेचे आहे, किंवा 2/3 जरी असले तरी आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभा अटेंड करता येते. आता जर का समजा पहिल्या 30 मिनिटांमध्ये सभासद हजर राहिले नाही तर ती मीटिंग पुढे ढकलल्या जाते आणि पुढच्या मीटिंगमध्ये जेवढाही कोरम असेल तो कन्सिडर करून ती मीटिंग घेतल्या जाते. अशा पद्धतीने कोरमचे नियम आहेत. चौथं, वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस, याचे नियम काय? किमान 14 दिवस अगोदर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रत्येक सभासदाला याची नोटीस जाणे बंधनकारक आहे. त्या नोटीसमध्ये काय काय असलं पाहिजे? डेट, टाईम, व्हेन्यू आणि आपल्याला काय काय मुद्दे डिस्कस करायचे आहेत, म्हणजे अजेंडा, त्या मीटिंगचा अजेंडा काय, हे सर्व गोष्टी या नोटीसमध्ये असणे बंधनकारक आहे. आणि किमान 14 दिवस आधी नोटीस प्रत्येक सभासदाला मिळणे बंधनकारक आहे. 5वा जे प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे मित्रांनो की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट आपल्याला ठेवायचे आहेत? आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऑडिटेड बॅलन्स शीट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्यानंतर ॲन्युअल रिपोर्ट, त्याच्यानंतर ऑडिट रिपोर्ट आणि आता यावर्षी किंवा लास्ट वर्षीचे मिनिट्स ऑफ मीटिंग्स हे आपल्याला तिकडे ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता आपली ॲन्युअल जनरल मीटिंग नवीन पद्धतीनं कशा पद्धतीनं घेता येते? 2025च्या नियमानुसार ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा घेता येते. म्हणजे गुगल मीट किंवा दुसऱ्या मोडने तुम्ही एकत्र येऊ शकता आणि ऑनलाईन पद्धतीने एजीएम घेऊ शकता. आणि त्याचं जे अटेंडन्स आहे ते पण तुम्ही ऑनलाईन रेकॉर्डिंग करू शकता किंवा अटेंडन्स सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मेंटेन करू शकता. आता हे सगळे तुम्ही मेंटेन करून पुढे तुम्हाला वापरता येईल. बरोबर आहे. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न असा आहे मित्रांनो की ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग घेतली त्यानंतरचे नियम काय? घेतल्यानंतर ती ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग घेतल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुम्हाला त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग लिहिणे गरजेचं आहे. त्या मिनिट्स ऑफ मीटिंगवर सेक्रेटरी आणि चेअरमन यांच्या सह्या असणं गरजेचं आहे. कारण उद्या चालून तुम्हाला कोर्ट किंवा दुसऱ्या ठिकाणी याचा पुरावा म्हणून वापर करता येईल. हे नवीन गोष्टीमध्ये नियम आहेत. आता आपण हे समजून घेऊ की जर आपण एखाद्या वेळेस एजीएम घेतली नाही किंवा ह्याचे नियम जर तोडले तर सभासदांकडे काय हक्क आहे? तर सभासद अशा प्रत्येक एजीएमच्या विरोधात तुम्ही रजिस्ट्रारकडे तक्रार करू शकतात. रजिस्ट्रारला जर योग्य वाटलं तर रजिस्ट्रार त्याची कार्यवाही करू शकतो आणि रजिस्ट्रार जी सध्याची कमिटी आहे त्या कमिटीला बरखास्त करू शकतो. अशा सर्व गोष्टी या नवीन कायद्याअंतर्गत आणि नवीन नियमांतर्गत आहेत. त्यामुळे प्रत्येक हाऊसिंग सोसायटीने प्रत्येक वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे आणि जे काही नियम ठरवले आहेत त्यामध्ये घेणे गरजेचे आहे. नाहीतर 5,000 रुपये दंड
रजिस्ट्रारकडून कार्यवाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतील. त्यामुळे व्हिडिओ जर का आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक हाऊसिंग सोसायटीला हा व्हिडिओ पाठवा, कारण त्यांना हे नियम अगदी सोप्या भाषेमध्ये आपण सांगतो. धन्यवाद.